नमस्कार, मी अतुल ठाण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यामध्ये ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाचे ठाण्यामधील रागिनी बैरीशेट्टी आणि भास्कर बैरीशेट्टी जे आहेत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण आता पाहिलं तर आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश जो आहे तो संपन्न होणार आहे। रागिनी बैरीशेट्टी, भास्कर बैरीशेट्टी तसेच सागर बैरीशेट्टी हे जे आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। एकीकडे आज ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा असताना ठाण्यामध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय, कारण भास्कर बैरीशेट्टी, रागिनी बैरीशेट्टी आणि सागर बैरीशेट्टी हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये इथे प्रवेश करत आहेत। वरती ठेव, हो मग ठेवून देतो। एक्सक्यूज मी, चल प्रथमेश। अरे झालं तर कसली वेळ बघतोय, राहू दे ते जसं आहे ठेव पटकन। येईल का बाहेर इथपर्यंत? बाहेर येईल का इथपर्यंत? क्या रे हितेश क्या स्वागत करतो। आज भारतीय जनता पार्टी शहराच्या माध्यमातून आज या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी मंचावर उपस्थित आहेत। आमदार संजय केळकर, विधान परिषदेमधील आमदार निरंजन डावखरे, आमचे ज्येष्ठ नेते सीताराम राणे, कामगार मोर्चाचे अध्यक्ष राकेश चौगुले आणि ज्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होणार आहे ते आमच्या महानगरपालिकेतल्या नगरसेविका रागिनी भास्कर शेट्टी, रागिनी बैरीशेट्टी व त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। डावखरे साहेबांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे डावखरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात। तुमचं घ्या, त्याच्यानंतर प्रवेश करून नंतर असं करतो। हे एसी काय बंद आहे आज? याकडे बैरीशेट्टीची वहिनी, त्यांचे चिरंजीव, त्यांच्याबरोबर सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश घेत आहे। आपल्या सगळ्यांचं या भारतीय जनता पार्टी कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी ही नेहमीच कार्यकर्त्यांची पार्टी नाही आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याला मान, सन्मान आणि योग्य ती ताकद देण्याचं काम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही सगळ्यांनी केलेलंच आहे। आपल्यालाही चांगल्या पद्धतीने लोकसेवा करता येईल असा विश्वास या पक्षामध्ये आल्यानंतर मी आपल्याला देत आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमाने भारतीय जनता पार्टी आपल्या प्रभागात, आपल्या विभागात ही ताकदीने वाढेल असाही विश्वास आपल्याकडे व्यक्त करतो। आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं धन्यवाद। जय हिंद।
आपण या ठिकाणी आता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चालू करतोय. मुकेश मुकाशी या, मंडळाध्यक्ष संतोष जयस्वाल. रागिनी शेट्टी यांचा या ठिकाणी मंचावर येऊन पक्षप्रवेश आपण या ठिकाणी करतोय. त्यांनी पण, आणि भास्कर शेट्टी यांनी पण या ठिकाणी मंचावर यावं. केळकर साहेबांना त्या ठिकाणी त्यांना झेंडा आणि गमच्या गळ्यात घालून या ठिकाणी पक्षप्रवेश आम्ही करतोय. या बाकीचं नाही. हां ठाकूर साहेब तुम्ही भास्करला घाला. ठाकूर साहेब भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. वरती बघा. फोटो व्यवस्थित घेतला. भारतीय जनता पार्टीचा नागरिकांनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हस्तक्षेप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फादर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आला का व्यवस्थित? संतोष, या दोघांनाही बसव, इथे दोघांना बसू दे. दोघांना त्या साईडला बसून त्यांनी दोघांनी बसू दे. तुम्ही तिकडे बस, राणीच्या बाजूला बसा. संतोष इकडे. आज या ठिकाणी रागिनी शेट्टी त्यांच्याबरोबर भास्कर शेठ, असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. आमदार संजय केळकर यांना या ठिकाणी रागिनी शेट्टी आणि भास्कर शेट्टी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय गांगुलीजी, या मंडळाचे वर्तकनगर मंडळाचे जयस्वाल, भारतीय जनता पार्टीचे नेते, प्रदेश कार्यकारिणीचे माननीय सीताराम राणे, मोकाशी, सर्व आमचे पदाधिकारी आणि ज्याचा नुकताच आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे असे भास्कर शेट्टी, रागिणीताई, त्यांचे चिरंजीव अमित सागर शेट्टी आणि सर्व कार्यकर्ते, या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये आज त्यांचा प्रवेश झालेला आहे की ज्याचे सदस्य जे आहेत ते जगामध्ये 18 कोटी सदस्य असं एकही संघटना आणि एकही पक्ष नाही. आणि आताच्या काळामध्ये आता जी सदस्य संख्या आहे ती त्याहीपेक्षा आता आपल्याला पुढच्या काळामध्ये वाढलेली आपल्याला दिसणार आहे. खरं म्हणजे ही सगळं कुटुंब जे आहे ते सातत्याने कार्यरत असणारं असं कुटुंब आहे. सातत्याने निरनिराळे उपक्रम, निरनिराळे कार्यक्रम अशा पद्धतीने या सर्व परिसरामध्ये घेणारे असे आहेत. रागिणीताई तर आमच्या पक्षाकडनं 1 वर्ष एकदा लढलेल्या पण आहेत. त्यामुळे तसं भारतीय जनता पार्टी काय आहे हे त्यांना नीटपणे माहिती आहे. या सगळ्या भागामध्ये त्यामुळे भर पडणार आहे. आज एका बाजूला मला वाटते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे संध्याकाळी, आणि त्याच नेमक्या दिवशी आज भास्कर शेट्टी आणि रागिणी शेट्टी यांचा आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू. अनेक लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे ओढले गेलेले आहेत, आकृष्ट झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीची धोरणं, भारतीय जनता पार्टीचं काम कार्य, दोन्हीकडे असलेली सरकारं आणि एक संघटना म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्याकडे आकृष्ट होऊन अनेक लोक पुढच्या काळामध्ये देखील
अनेक पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये ठाणे शहरामध्ये येतीलच. ठाणे शहराची संघटना आता मजबूत आहे. मेरा बूथ सबसे मजबूत अशा भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी कठोर असं परिश्रम करत आहेत. आजही आता योग्य वेळेला तुमचं आगमन झालेलं आहे भास्कर आणि रागिणीचं, कारण की पक्ष संघटनेची सदस्य नोंदणी चालू आहे, पक्ष संघटनेची सक्रिय सदस्याची नोंदणी चालू आहे आणि या सदस्य नोंदणीच्या मध्ये संबंध या शहरामधल्या कार्यकर्त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि लाखो प्राथमिक सदस्य, किती आकडा नेमका आहे पण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये लाखोने प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे 1,32,00,000 महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे शहर जिल्ह्यामध्ये देखील लाखो प्राथमिक सदस्य झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, हीच आमची संपत्ती आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ही अतिशय काम करणारी लोक आहेत आणि काम करणाऱ्या पक्षामध्ये त्यांना अनेक दिवसापासून आमची चर्चा झाली होती, यायचं होतं आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी त्यांचा हातभार लागणार आहे, त्यांचं सहकार्य लागणार आहे. मी आमच्या सगळ्यांच्या तर्फे ज्यांचं सर्व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून जे प्रवेश केलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. एवढंच आपल्याला आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टी ही निश्चितपणे ताकद देणारी पार्टी आहे. एकदा कोणी परिवारामध्ये आला तर त्याला परिवारामध्ये योग्य तो मान सन्मान देणारी पार्टी आहे आणि याही ठिकाणी या शहरामध्ये देखील आम्ही तुमचा मान सन्मान ठेवू, तुम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं राहील. पुढच्या काळामध्ये अजून निरनिराळे पक्ष कार्यक्रम होणार आहेत. काही कळवा खारेगावचे लोक येणार आहेत, काही उतळसर भागामधले कार्यकर्ते येणार आहेत. असे निरनिराळ्या भागामधले निरनिराळ्या पक्षाचे, एकाच नाही तर निरनिराळ्या पक्षाचे प्रवेश जे आहेत ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होतील. पण तुर्तास आज मी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ताच प्रवेश झालेला आहे भास्कर शेठ नाईक, त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या, त्यामुळे त्यांनी 2 शब्द बोलावे. आजच्या या प्रवेश कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा शहर प्रमुख संजय बागुले, ज्येष्ठ आमदार संजय केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, इतर सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि माझे विश्वस्त सहकारी आणि या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी, दिसताना जरी हा प्रवेश दिसत असेल तरी माझ्या मताने हा प्रवेश नसून हा पुन्हा एकदा कार्यरत होण्याची एक संधी मला या ठाण्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थित या सर्व नेत्यांचे मनापासून सर्वप्रथम आभार मानतो. आज मला वाटतं 2011 मध्ये देशामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे पोषक परिस्थिती नसताना देखील आम्ही मला वाटतं त्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला होता. 12 मध्ये माझी पत्नी रागिणी यांनी नगरसेविका पदासाठी उभी देखील होती आणि खूप कमी मताने त्यांचा पराजय झाला होता. परंतु त्यावेळी तशा प्रकारचं पोषक वातावरण नसताना देखील आम्ही बऱ्यापैकी मतं घेतलेली होती. ती आम्ही आमच्या फक्त आणि फक्त समाजसेवेतून घेतली. हिंदुत्ववादी विचारांचा जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये एखादा राजकारणाचा पक्ष असेल तर तो मला वाटतं फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांनाच मनाशी बाळगून पुनश्च या पक्षासाठी आपण या
शहर आणि जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे प्रामाणिकपणे काम करू शकतो या संकल्पनेतून आज आम्ही या पक्षात पुन्हा एकदा कार्यरत झालो आहोत. आणि माझा विश्वास आहे, जसं आत्ताच संजयजी केळकर साहेब म्हणाले की आमच्या पक्षात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही अतिशय सन्मानाने त्यांना वागवतो. त्यामुळे मला देखील हा स्थानिक पातळीवर विश्वास आहे की जरी आज पुन्हा एकदा मी कार्यरत झालो असेल तरी पक्षाचे सर्व वरिष्ठ नक्कीच मला आणि माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवतील. कोणत्याही प्रकारची अपेक्षा आज मी त्यांच्याकडे केलेली नाही. तरी देखील जर पक्षाच्या वरिष्ठांना मनापासून वाटत असेल की हा पक्ष या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे भास्कर बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून वाढावा, तर जर पक्षाने आम्हाला तशा प्रकारची ताकद दिली तर आम्ही नक्कीच आमचा हा जो प्रयत्न आहे पक्ष काढत आम्हाला बघा शेवटी स्थानिक पातळीवरच राजकारण करायचं आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जर आम्हाला तशा प्रकारची ताकद दिली तर मी या ठिकाणी त्यांना एक हमी देतो की एक प्रामाणिक जबाबदारी आम्ही आमच्या मुलाशी बाळगून या ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये या पक्षाचा विस्तार कशा प्रकारे करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. कोणाची नावं घ्यायची असेल ना लगेच तुम्हीच नावं घ्या. तुम्हीच या ठिकाणी आमचे काही विश्वस्त कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मला या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे, त्यांना सन्मान देऊ. तर मी या ठिकाणी संजय मोरे यांना या ठिकाणी बोलवतो. उपेंद्र पेडकर पिंगळे इथे जरा प्लीज या ठिकाणी या. ब्रीज साहेब, चापेकर, एकत्र फोटो काढू आपण नंतर. राजेश, आनंद दुबे जरा प्लीज आइए. कावळे साहेब या. विनोद चावडेजी तुम्ही पक्षाचे मोरे या तुम्ही तिकडे नंतर एकत्र फोटो काढू. महिलांमधून आमच्या खूप धडाडीच्या अमित साहेबजी या वरती या. महिला देखील आमच्याकडे अतिशय धडाडीच्या अशा कार्यकर्त्या आहेत. स्नेहा मोरे, बोरकरताई, जगतापताई, साहेबीताई, सारिका या. युवामधून अनिकेत या ठिकाणी जर उपस्थित असेल तर त्यांनी जरा यावं आणि त्यांच्याबरोबर जी काही त्यांची मित्रमंडळी आहे त्यांनी सर्वांनी यावं. दोघांचं एक दोन आमचे घेऊन दोन हा घेऊन थांबा. एक काय करू तुम्ही इकडे बाकी खालती काम करूया. पहिला लेडीजचा फोटो घेऊया. मी सगळे एवढे येणार बरं या लेडीज मध्ये राहा. बाकी पुरुष इथे लेडीज मध्ये इथे लेडीज मध्ये ठेव. पुरुषाने असं करता लेडीज मध्ये. तुमचा कॅमेरा मागे जाऊ दे. मला येतील कॅमेरा मागे जाऊ दे. वायर सोड ना तुझी. वायर सोड ना. कोणाचा डन करू का.
समोर भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, समोर भारतीय जनता पार्टीचा जय हो. ओके वर लावा आम्ही वर लावा फोन करतो त्याला सर प्रेस चालू राजा गजा जोडी आले. हा का वैतागला होता त्यांना तर चहा पाहिजे ताक दिलं ताक दिलं त्याला आम्ही झापला. अरे पाण्याच्या ऐवजी ताक दिलं तरी सुद्धा रडतोय बघ. लाईव्ह आहे. ते कट कर भाऊ नंतर लाईव्ह. साहेब ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष संचालक आहे ती सुरू आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका असतील किंवा शहर संघटनेचे काय सांगाल? आजपासून आता पक्षप्रवेशाची शृंखला सुरू झालेली आहे. आज भास्कर बेरी शेट्टी, रागिणीताई आणि असंख्य त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करण्याची इच्छा अनेक प्रमुख नेत्यांना, माजी नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आहे आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या परिवारामध्ये सामील करून घेईल. सर आज जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत यापुढे देखील आपण मागण्याचं म्हणतात की अनेक लोकांचे विविध पक्षाचे पक्षप्रवेशाचे कशा प्रकारे असणार आहे कधीपासून त्याला सुरुवात होईल? नाही हे चालूच राहणार आहे. दर आठवड्याला जे योग्य आहेत, जे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला अनुसरून पुढच्या काळामध्ये काम करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता ज्यांचा उपयोग आहे असे सर्वांचेच प्रवेश जे आहेत ते आहेत. आज आता योगायोग असा आहे की तिकडे त्यांचा मेळावा आहे आणि इकडे त्यांची बोट फुटली आहे एका भागामधली. असं निरनिराळ्या भागामधले लोक इच्छुक आहेत. त्यांनी त्यांचं काम करत राहावं. आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करणार आहोत. सर सामनाच्या रोकटोकमध्ये आज संजय राऊतांनी असं सांगितलं की शिंदे हे भाजपमध्ये विलीन व्हायला पाहिजे असे अमित शहा. संजय राऊत हे रोज नवीन शोध लावत असतात आणि केवळ ते महाराष्ट्रापुरती बोलत नाहीत, ते जगामधलं आणि जगाच्या पलीकडचंही बोलत असतात आणि त्याच्यामुळे त्याचं कोणी आता गंभीरपणे घेतही नाही. पण मनोरंजन अतिशय चांगलं होतं. प्रत्येक गोष्टीमधलं त्यांचं वक्तव्य जे आहे ते सकाळीचा लोकांना एक मनोरंजनाचा म्हणून आपल्याला किस्सा ऐकायला मिळतो. कारण की एकीकडे ते सांगतात की आमचंच सरकार येणार आहे विधानसभेत आणि विधानसभेमध्ये कधी नाही एवढी महायुतीला 237 जागांची आघाडी मिळाली आणि त्याच्यामुळे ते नेहमी जे बोलतात त्याचे उलटं होऊन जातं. त्याच्यामुळे जनतेला पण आता लक्षात आलं ते आता कसं आहे की त्यांनी एक टार्गेट करून ठेवलेलं आहे आणि भडकवण्याचं काम चालू असतं त्यांचं की बाबा असं काही केल्यानंतर काही विसंवाद होईल का. परंतु महायुती जी आहे ती आदरणीय मोदीजींच्या आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची महायुती जी आहे ती मजबूत आहे आणि मजबूतीने आता महाराष्ट्र थांबणार नाही जे आपण घोषवाक्य दिलेलं आहे ते प्रत्येक विभागामध्ये भारतीय जनता महायुती जी आहे ती पुढेच जाते राज्यामध्ये. आज त्यांचा पक्ष मांडणीसाठी मेळावा देखील आहे ठाण्यामध्ये सगळे चांगलं आहे. त्यांचे जवळजवळ 1 डझन नेते येणार आहेत. प्रत्येकाला अधिकार आहे ज्याने त्याने पक्ष बांधणी केली पाहिजे आणि त्याच्याकरता ते जर एकत्र त्या ठिकाणी मेळावा घेत असतील तर त्याच्यामध्ये काही वावगं काहीच नाही. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. काय काय मुद्दे असणार आहेत? तुम्ही काय काय नाही अधिवेशनाच्या काळामध्ये काही
जे अतिशय ज्याला म्हणता येईल की सामान्यातल्या सामान्य लोकांचे जे अतिशय मुद्दे आहेत ते आवर्जून त्या ठिकाणी मुद्दे मांडून त्याच्यावर काही निर्णय करून घेण्याचा आमचा मानस आहे. आता आजच न्यू इंडिया बँकेचे जे ठाण्यातले ठेवीदार आहेत त्यांची वसंतविहार क्लब हाऊसमध्ये आम्ही माझ्या उपस्थितीत मीटिंग आहे. कारण की न्यू इंडिया बँक या ठिकाणी ब्रँच आहेत, 4-5 हजार ठेवीदार आहेत आणि या ठेवीदार जे आहेत त्यांना अतिशय भीतीग्रस्त आहेत की काय आता आमचं पुढे होणार आहे. तर हा सामान्य माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, तर त्याच्यासंबंधी होईल. त्याच्यानंतर आज पुनर्विकासामध्ये इतके लोक भरडले गेलेले आहेत की सामान्य जो रहिवासी आहे त्याला फसवणुकीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये 1-1, 2-2, 3-3, 10-10 वर्ष त्याला पुनर्विकास झालेला नाही आणि पुनर्विकास तर झाला नाहीच परंतु त्यांची फसगत झालेली आहे. तर त्याच्यामध्ये हजारो लोक भरडले गेलेत आणि ते शेवटी सामान्य लोक आहेत की ते नोकरी धंदा करून काम करून पैसे कमवले त्यांनी आणि आपले पैसे त्या ठिकाणी लावले आणि त्यांची फसवणूक झाली. हा विषय देखील अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत. बाकी अनेक विषय जे आहेत म्हणजे आपल्या युवापासून ते महिलांपर्यंत ते जे आपल्याला तातडीने काही शासकीय निर्णय आवश्यक आहेत ते देखील उपस्थित करा. काढलेला पाहिजे. यानंतर देखील भारतीय जनता पार्टीमध्ये अजून पक्षात प्रवेशाची सूचना सुरू राहणार, काय सांगाल? 2014 पासून देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा तळागाळापर्यंत जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य नेते कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आज आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत त्या भागातील आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम राणे, महापालिकेतले उपमहापौर मुकेश मोकाशी, राकेश चौगुले, मंडळाचे अध्यक्ष संतोष जयस्वाल यांच्या उपस्थितीत उभाटा गटाच्या नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी व भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. त्यांचं भारतीय जनता पार्टी परिवार मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते आणि त्यांचं या पक्षामध्ये आम्ही स्वागत करतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. बसून माहिती नाही बोलणार त्या आहे माहिती काढा. चला साहेब, उद्धव ठाकरे गटातून आज तिकडे मेळावा सुरू होतोय संध्याकाळी आणि आज आपण तिकडे प्रवेश, काय नेमकं कारण आहे, काय काय सांगतो? आणि प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची संधी आज स्थानिक पातळीवर मिळवून घेतलेली आहे. उभाटामध्ये असताना 2 निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या, खासदारकीची निवडणूक, आमदारकीची निवडणूक. या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचं, तशा प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये उभाटामध्ये दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं. त्यातूनच
हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो. आपण उपाटामध्ये असताना शिंदे गटाकडे भाग दिला गेला असा आपण आरोप केला होता. आज संदर्भात देखील आणि आज त्याच शिंदे गटाचे सोबत असलेल्या भारतीय जनता पार्टीला नाही, याचं कसं असतं, शिंदे गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते. आता त्या अंतर्गत मतभेदांना नेहमीच समोर आणण्यापेक्षा कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता. परंतु त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतं की आता शेवटी बघा, जनतेची सेवा करायची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते आपल्याबरोबर, आणि जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे. त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरत झालो.